माझं नाव संजना मोहिते. मी आपल्या लाईफ इन थेरपी सेंटरमधून बोलते. तर आपल्या इकडे एक काका आले ज्यांनी थेरपी घेतली. तर त्यांना आपण त्यांचा अनुभव विचारूया. नमस्ते काका. नमस्ते. तुमचं नाव काय? माझं नाव पंचानन त्रिपाठी. आज कितवा दिवस आहे तुमचा? 13 दिवस हे आहे. 14 दिवस आहे. बरं, तुम्हाला या आपल्या थेरपी विषयी कोणी सांगितलं? ते एक माझ्या एक शेजारी काका आहे. त्याने सांगितलं की असं असं आहे तिथे जावा. माझ्या कमराचा प्रॉब्लेम होता, थोडासा बॅक पेन होता आणि इथे मी आलो बघायला कसं काय. तर तुम्हाला बॅक पेन आणि नी पेन आहे. येस. तर आता तुम्ही स्पेशल थेरपी पण घेतली आणि फ्रीवाली थेरपी म्हणजे आपली जनरल थेरपी पण घेतली. तर ओके. तुम्हाला कशामध्ये जास्त फरक पडला? मला आपला काय म्हणतात त्याला, स्पेशल थेरपी मध्ये मला थोडं चांगलं वाटलं की फ्री पेक्षा स्पेशल थेरपी मध्ये चांगलं वाटलं. चांगलं वाटलं ना? हा. तर मग तुम्ही आपल्या थेरपी सेंटरला किंवा इथे येणारे जे लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? जे येणारे माझा अनुभव आहे की तुम्ही स्पेशल थेरपी घ्या, चांगले होईल, चांगले वाटेल. दॅट्स. अँड थँक्यू ऑल स्टाफ मेंबर, सर, मॅडम. तर आपल्या इथे येणारे काका होते ज्यांना बॅक पेन आणि नी पेनचा त्रास होता. तर तुम्ही बघू शकता की त्यांना पण खूप चांगला अनुभव आलेला आहे. तर सगळ्यांनी आपली ही थेरपी लवकरात लवकर घ्यावी आणि लवकरात लवकर बरे व्हावे. थँक्यू. नमस्ते, माझं नाव संजना मोहिते. मी आपल्या लाईफ इन थेरपी सेंटरमधून बोलते. तर आपल्याकडे एक मावशी आले ज्यांनी थेरपी घेतली. तर त्यांना आपण त्यांचा अनुभव विचारूया. नमस्ते मावशी. नमस्कार. तुमचं नाव काय? सायली शिवाजी सुर्वे. बरं, कुठून आलात तुम्ही? आम्ही काकडाबावरून आलो. बरं, तुम्हाला कोणी सांगितलं या थेरपी विषयी? माझी मैत्रीण रेश्मा सुकम यांनी सांगितलं. ओके. मग तुम्ही पण सांगाल की नाही दुसऱ्यांना? हो, सांगणार ना, नक्की सांगणार. ओके. तुम्हाला काय त्रास आहे? मला स्टोनचा त्रास आहे. स्टोन. हा, बस दुसरं काय. ओके. मग आज कितवा दिवस आहे तुमचा? आमचा फर्स्ट डे. फर्स्ट डे. मग कसं वाटलं तुम्हाला थेरपी घेऊन? नाही, पुष्कळ रिलॅक्स झाले मी आता. जरासं म्हणजे जरा एकदम एकदम रिलॅक्स, एकदम छान, एकदम अत्युत्तम. आणि सर्व्हिसिंग पण छान आहे तिथे. बरं, मग इथल्या येणाऱ्या सगळ्या थेरपी म्हणजे घ्यायला येतात किंवा काही विचारायला येतात, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? किंवा आपल्या लाईफ इन थेरपी सेंटरला तुम्ही काय सांगू इच्छिता? माझं एवढंच आहे की सगळ्यात जास्त स्त्रियांनी थोडा आपल्यासाठी वेळ काढावा आणि जास्तीत जास्त आपण कसं असो, म्हणजे आता पुढचं आयुष्य ते माहिती नाहीये, पण आपल्या आयुष्य जगण्यासाठी थोडं तरी आपल्यासाठी स्वतःसाठी तरी वेळ नक्की काढावा बायकांनी. एवढं मी सांगते. आणि थेरपी सेंटरला काय बोलू इच्छिता? सेंटरला एकदम छान झालं की आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी एक करून ठेवलेलं आहे की त्याच्यामुळे आपण पुढे जास्तीत जास्त जगण्याची आपली एक इच्छा आकांक्षा असते. ते एक थेरपीमुळे आपल्याला आता पुढे छानसं जीवन जगता येईल. तर बघा, आपल्या इकडे ह्या मावशी आल्या होत्या. त्यांना पहिलाच दिवस होता त्यांचा, तरीही त्यांना खूप चांगला फरक पडलेला आहे किंवा खूप चांगले रिलॅक्स वाटले त्यांना. तर सगळ्यांनी थेरपीसाठी या. थँक्यू. नमस्ते, माझे नाव गायत्री तायडे. मी थेरपी सेंटरमधून बोलते. आपल्या इथे आता मावशी आलेत. आपण त्यांना त्यांचा अनुभव विचारू. मावशी, तुमचं नाव काय? उषा सयाम. तुम्हाला थेरपी बद्दल कोणी सांगितलं? ते माझी मैत्रीण रेश्मा सुकम यांनी. तर तुम्ही म्हणजे तुमचा थेरपीचा कितवा दिवस आहे? पहिलाच दिवस आहे आज. पहिला दिवस. तुम्हाला नेमका म्हणजे आजार काय आहे? मला शुगर आहे, बीपी आहे, थायरॉइड आहे आणि गुडघा दुखतो माझा. तर तुमचा थेरपीचा पहिला दिवस होता. आज तुम्हाला कसं वाटलं थेरपी घेऊन? खूप छान वाटलं, रिलॅक्स वाटलं, झोपच आली मला तर. तर जो इथं थेरपी घेणारा आहे, थेरपी घ्यायला येईल, तर तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? यावं, सगळा आजार बरा होईल इथे, रिलॅक्स वाटतं, चांगलं आहे ते. काय म्हणतात त्याला, सर्व्हिस चांगली आहे सगळ्यांची. बघा, या मावशीचा आज पहिलाच दिवस आहे आणि त्यांना भरपूर त्रास आहे, तरी त्यांना सुद्धा बरं वाटलं. तर सगळ्यांनी थेरपी घ्या अशी माझी आशा. थँक्यू. नमस्ते, माझं नाव गायत्री तायडे. मी थेरपी सेंटर मधून बोलते. आपल्या इथे एक ताई आले, आपण त्यांना त्यांचा अनुभव विचारूया. तर आपका नाम क्या दीदी? सुमित गुप्ता। आपको किसने बताया थेरेपी के बारे में? सुमित वर्मा कुछ नाम है ना, सुमित ने बताया मुझे। हाँ। तो आपका थेरेपी का कितना दिन है आज?
आज दूसरा दिन है। तो आपको थेरेपी लेके कैसा लगा? कल तो ठीक था, मगर थोड़ा सर में दर्द था। आज मतलब वेस्ट लग रहा है थोड़ा। तो आपको तकलीफ क्या है मतलब? ऐसे थोड़ा से पैर वैर में एसिडिटी ज्यादा है, थोड़ा सर दर्द ज्यादा रहता है। यही सब प्रॉब्लम है, थोड़ा बीपी का प्रॉब्लम था। तो आपका दूसरा दिन था तो आपको कैसा लगा थेरेपी लेके? अच्छा लगा, आज थोड़ा से बेस्ट लगा मुझे। कल थोड़ा सा तकलीफ था, मगर आज बेस्ट है। तो जो भी यहाँ पे थेरेपी लेने के लिए आएगा तो आप उनको क्या कहोगे? अब उनके लिए क्या बोलने का कि चलिए वहां पर एक मतलब अच्छा है, वहां पर ले सबका भला होके। और क्या है, मतलब मुझे तो अच्छा लगा, उनका धन्यवाद करती हूँ थेरेपी का अपना, जो भी है। बघा यांचा दुसरा दिवस होता, त्यांना आज भरपूर बरं वाटलं. तर सगळ्यांनी थेरपी घ्या. थँक्यू.